की तुम्ही एक ऑर्गनायझेशन स्टार्ट केली वाको वी अगेन्स्ट करप्शन. तर मला थोडंसं याची पार्श्वभूमी समजून घ्यायची आहे की हे नाव कसं काय तुम्ही ठरवलं की वी अगेन्स्ट करप्शन आणि ती ऑर्गनायझेशन चालू करण्याची गरज तुम्हाला का भासली? मी आंदोलनाची सुरुवात केली 2022ला आणि जेव्हा आंदोलन करायचो तेव्हा हे जे लोक आहेत म्हणजे जे सिस्टममध्ये आहेत 4-10 लोक आहेत तेच लोक परत परत येत आहेत. त्यांना फक्त एकच टार्गेट अनिल कुमार मिश्रा त्रास द्यायचा, केस करायचं, नाहीतर अटॅक करायचा. तर लोकांचं जेवढी आपली एक टीम आहे तर आम्ही कधी असं विचार केला नव्हता कसं कोणी एक ऑर्गनायझेशन येईल. आम्ही तर काय एक आंदोलनाची सुरुवात केली का आम्हाला रस्ते पाहिजे, आम्हाला ड्रेनेज पाहिजे, आम्हाला पाणी पाहिजे. मग नंतर हे लोक जे टार्गेट करत होते ते इंडिव्हिज्युअल टार्गेट करत होते. तर लोकांचं काय म्हणणं होतं की जर आम्ही एक NGOची स्थापना केली, समजा जर एक NGO बनवलं तर तुम हे जे इंडिव्हिज्युअल टार्गेट जे लोक करत आहेत ते करणार नाही आणि एक NGO म्हणून आम्ही सगळे एकत्र आपण हे चांगलं काम करू. आणि म्हणून 19 जून 2023ला वाको वेलफेअर असोसिएशनची स्थापना झाली.